नागपूर शहरातील राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बंद पडलेल्या फॅक्टरीत आग लागून एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। जयप्रकाश नगर चौकाजवळील एनरिको हाइट्स आणि रेडिसन ब्लू हॉटेलच्या मागे असलेल्या जुन्या बंद कोका कोला फॅक्टरीमध्ये सोमवारी 18 ऑगस्ट रोजी पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली। फॅक्टरीत ठेवलेल्या जुन्या लाकडी फर्निचरने पेट घेतल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली। मात्र आग विझवल्यानंतर परिसराची पाहणी करताना तेथे एका अनोळखी व्यक्तीचे जळालेल्या अवस्थेत प्रेत आढळून आले। मृतदेह इतक्या भीषणपणे जळालाय की ते स्त्रीचे आहे की पुरुषाचे हे ओळखणेही कठीण झालंय। मृत्यूचे नेमके कारण आणि मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी प्रेत पोस्टमॉर्टमसाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठवलंय। या प्रकरणी राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करतायत। एक बॉडी सापडला होता, त्याच्यामध्ये आता बर्न झालेला होता, 100% बर्न झाला होता बॉडी। त्यांच्या ओळख आतापर्यंत ओळख पडलेली नाही त्यांना आम्ही PM केलेली आहे। त्याच्यामध्ये प्रथमदर्शी असं आम्हाला भेटतात की 90% ते मॅन आहे, 90% मॅन आहे ते असा भेटलेली आहे। परंतु PM रिपोर्टमध्ये पण एक्झॅक्टली काही इंजुरीज आहे का त्याच्यामध्ये काही डिटेल्स रिपोर्ट आलेले नाही आहे। आता आमचे तपास चालू आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या ओळख आम्ही पटण्याची प्रयत्न करतो। ते ओळख झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय झालेले आहे ते थोडंसं त्याच्यामध्ये